मित्रांनो, सप्रेम नमस्कार. आपण पाहतात सन्मान न्यूज 14. नाशिक महानगरपालिकेच्या अशोकनगर परिसर प्रभाग क्रमांक 10 मध्ये तीव्र पाणी टंचाई. माजी नगरसेविका श्रीमती इंदुबाई सुदामदादा नागरे यांचे महानगरपालिकेमध्ये ठिय्या आंदोलन. सुद्धा कोणी जरी जाणीवपूर्वक ती जी लेवल असते पाण्याची कमी केलेली होती, तर तिथे आम्ही गेल्यानंतर आम्हाला कळलं असं तिथं कोणी सोनवणे साहेब आहे तेव्हा तुम्ही वितरणशी बोला असं करत असता. तेव्हापासून प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला. नाशिक महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 10 मध्ये शनी मंदिर, नवजीवन हॉस्पिटल परिसर, सप्तशृंगी देवी मंदिर परिसर या परिसरामध्ये पाणी पुरवठा व्यवस्था विस्कळीत झाली आहे. याविरुद्ध नाशिक महानगरपालिकेच्या माजी नगरसेविका श्रीमती इंदुबाई नागरे यांनी नाशिक महानगरपालिकेच्या सातपूर विभागीय कार्यालयामध्ये जाऊन अधिकाऱ्यांना जाब विचारला. तसेच नागरिक आणि महिलांसमवेत त्यांनी ठिय्या आंदोलन केले. यावेळी रवी पालवे, शिवाजी देवडे, अरुणा चौधरी, सुनंदा देवरे, कांता मते, श्री आंधळे, बापू मेनकर, सपना पवार, कांता मते, उज्ज्वला अहिरराव, अंजली गांगुडे, रंजना माळी, वर्षा काळे, अनुसया बोडके, कावेरी दरेकर, पूजा शिंदे, स्वाती कदम, मीना पाटील, सुजाता घुले, सुनीता तिडके, सुनीता मगर, भाग्यश्री मोरे, गायत्री दराडे, अरुणा सरदार, कुमकुम सिंग, शोभा रमण शिंदे, सुनीता देवडे, विजया भावसार, मंगला बस्ते, मालती शेवाळे, शोभा भामरे, मनीषा पाटील, हेमलता काकड, वैशाली नंद, कांता शिंदे, जयश्री काठे, अश्विनी देशमुख, शुभांगी निकम, पूजा कुऱ्हाडे, मंगला पुंड, प्रियंका गाडे, दीपाली पाटील, करिश्मा जोंधळे, सरिता विश्वकर्मा, कोमल इंगळे, ज्योती माळी, सविता माळी, सपना इंगळे, सीमा अंधारे, सरिता चव्हाण, अर्चना गोपाळ, शर्मिला गायकवाड, मीरा आव्हाड, संगीता ढगे, उर्मिला जयस्वाल, वंदना बर्गे आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. नाशिक महानगरपालिकेचे सातपूर विभागीय अधिकारी राजाराम जाधव यांना निवेदन सादर करण्यात आले. सन्मान न्यूज 14 साठी कार्यकारी संपादक राकेश पवार, विशेष प्रतिनिधी आकाश बकरे यांच्यासह मी रवींद्र एरंडे. सन्मान न्यूज 14, सातपूर, नाशिक. धन्यवाद.